Kajal Bhukan from Punekar News. Today is International Tea Day. As you know, tea is the most consumed beverage in India. So let's hear what Punekar has to say about it. चहा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. दिवसातून 2 ते 3 वेळा चहा पिलाच जातो आणि चहा म्हणजे चहा एक माध्यम झालं, पण चहावरून ज्या गप्पा होतात आपल्या मित्रांसोबत वगैरे या एक वेगळ्याच लेवलच्या असतात. त्याच्यामुळे चहा हा रेग्युलर. माझं म्हटलं तर दिवसाची सुरुवात चहाने होते. दिवसात 3 ते 4 वेळा मी चहा पितो. चहा नाही भेटला तर मला सुधरत नाही. लोकांना जसं वेगवेगळं व्यसन असतं त्या पद्धतीने मला चहाचं व्यसन आहे. ते थोडक्यात जिथं टी तिथं मी असतो, कारण मला चहा खूप आवडतो. चला की चहा सोडून काही दुसरं पेय का फक्त चहा? चहा की कॉफी? नाही, चहाच करतो, कारण चहाचं काम चहाच करू शकतो, कोणतं पेय नाही. दुसरं पण नाही. कॉफी तर बिलकुलच नाही. कॉफी मला आवडत नाही, कडू लागतो. चहात कडूपणा नाही, चहा गोडपणा घेऊन येत असतो. त्यामुळे चहालाच प्रेफर करतो. दिवसातून किती वेळा चहा पितात? दिवसातून 2 ते 3 वेळा हे तर साधारण झालं, पण कोणी मित्र वगैरे आलं सोबत तर त्याचं काही म्हणजे लिमिट पण राहत नाही. 4 ते 5 कप पण होऊ शकतात. आणि आज इंटरनॅशनल टी डे आहे, सो त्याबद्दल काही बोलाल? आंतरराष्ट्रीय चहा दिन आज आहे, त्याच्यानिमित्त मी एवढंच बोलेन की चहाचं काम हे फक्त चहाच करतं आणि चहा एक माध्यम आहे, पण चहावरून ज्या गप्पा वगैरे होतात आपल्या मित्रांसोबत लोकांमध्ये, माणूस व्यक्त होतं, माणूस खुलून जातं चहामध्ये आणि चहा हा नेहमी टपरीवरच घ्यावा. अगदी जसे म्हटलं त्या पद्धतीनेच ही चहा म्हणजे एक चर्चासत्र घडून आणण्याचं एक चांगलं माध्यम आहे. तुम्ही त्याद्वारे मित्रांना भेटू शकता, चहा पीत गप्पा मारू शकता. अशा अनेक गोष्टी आहेत जे आपण चहासोबत होऊ शकतो. Punekars love for tea is huge. It is a medium of social connect for them. Tea is like every day for them. This is Kajal Bhukan from Punekar News.